श्रीकृष्ण आणि लोणी चोराची मजा। एकदा काय झालं, गोकुळ गावात सगळे लोक खूप मजेत राहायचे। तिथल्या घरात लोण्याचा सुगंध पसरलेला असायचा, कारण प्रत्येक घरात गाईचं दूध आणि त्यापासून बनवलेलं पांढरशुभ्र लोणी मिळत होतं। सगळ्यांना वाटायचं की एवढे सजवलेले लोण्याचे हंडे सुरक्षित आहेत, पण एक छोटा होता जो दर रात्री चोरून तिथे पोहोचायचा, तोच छोटा कान्हा। सकाळ जेव्हा गावच्या गोपिका आपले हंडे उघडायच्या, तेव्हा अर्धे लोणी गायब असायचं। कोणी म्हणायचं, अरे हा कसला जादू आहे, तर कोणी हसून बोलायची, अरे नाही, हा जादू नाही, हा खोडकर कृष्णाचा प्रताप आहे। कधी कधी कृष्ण आपल्या मित्रांसोबत लोणी चोरण्याची योजना बनवायचा। कोणी पहारा करायचा, कोणी दोरी धरायचा, आणि कृष्ण तर सर्वात वर चढून हंड्यात हात टाकायचा। जेव्हा हंडा फुटायचा, तेव्हा सगळीकडे लोणी पसरायचं आणि सगळी मुलं हसत पळून जायची। त्यांच्या हसण्याचा आवाज पूर्ण गोकुळात घुमायचा। एक दिवस गोपिकांनी ठरवलं की आज आम्ही यांना रंगेहात पकडणार। सगळ्यांनी मिळून यशोदा माईकडे तक्रार केली। यशोदा माई, तुमचा मुलगा तर आमच्या घरातलं सगळं लोणी चोरून नेतो। यशोदाजी हसून म्हणाल्या, खरं? आणि मग कृष्णाला बोलावलं। कान्हा बाळा, तू परत लोणी चोरलंस का? कृष्णाने निरागसपणे डोळे मिचकावले, नाही आई, मी तर काहीच केलं नाही। हे सगळं बलराम भैयाने खाल्लं। आई हसल्या, मग ठीक आहे, लोणी तुझ्या ओठांवर कसं लागलं? कृष्णाने पटकन सांगितलं, आई, कदाचित हवेमुळे लागलं असेल। सगळ्या गोपिका हसल्या आणि यशोदाजींचा रागही वितळला। त्यांनी कृष्णाला मिठीत घेतलं आणि म्हणाल्या, तू कितीही खोड्या कर, पण तुझं हसू तर सगळ्यांचं मन जिंकून घेतं। त्या दिवसापासून गोपिकाही कृष्णाने लोणी चोरल्यावर नाराज व्हायच्या नाही। उलट्या विचार करायच्या, आमचं लोणी धन्य झालं, जे स्वतः नंदलालांनी खाल्लं। कथेचा संदेश: खोड्या खेळण्याचा भाग असू शकतात, पण सत्य आणि प्रेम सर्वात प्रिय गोष्टी आहेत। शिकवण: दुसऱ्याला आनंदित ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रामाणिक आणि दयाळू राहायला पाहिजे।